कौन बोलता पानी कलेक्टर ने दिखलाय का आपली कोई पाबंदी नाही आहे का आपण ऐसे करा इधर जाएंगे सब आ जाते हैं कवर हो जाते हैं। आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त साहेबांना आज निवेदन देण्यात आले की ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या मराठवाड्यामध्ये जी लोकशाही नांदती सर्व धर्मातील जातीतील लोकांना गुण्या गोविंदाने या महाराष्ट्रात मराठवाड्यात राहतात, परंतु आजकाल जे दोन बांडगुळ या ठिकाणी निर्माण झालेले आहेत त्या बांडगुळांना जाब विचारण्यासाठी की ही लोकशाही आहे, ही लोकशाही असून या ठिकाणी ठोकशाही अजून चालू झाली नाही आहे। म्हणून आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आलेले। गेल्या हप्त्यामध्ये नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलं, ज्या मुस्लिम बांधवांच्या भावना या ठिकाणी दुखावण्यात आल्या त्या मुस्लिम बांधवांच्या भावना या ठिकाणी कोणीही दुखवू नयेत, कारण की हा देश लोकशाही देश आहे। निलेश राणे या ठिकाणी म्हणतात की मी मस्जिदमध्ये घुसून मुसलमानांना ठोकून काढीन। अरे बाबा, ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही आहे। जरी मुसलमानांना तू ठोकत असेल तर तू असं समजू नको की मुस्लिम समाजाच्या पाठीमागे कोण नाही आहे। मी या ठिकाणी ठणकावून सांगतो, मुस्लिम समाजाच्या पाठीमागे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या ठिकाणी खंबीरपणे उभा आहेत। आमचे नेते डॉक्टर सुरेशजी माने साहेब या ठिकाणी खंबीरपणे उभा आहेत। म्हणून तू ठोकण्याची भाषा या ठिकाणी करू नको, आम्हाला ठोकण्याची भाषा या ठिकाणी जमते। म्हणून या पुढे तुला या ठिकाणी ठणकावून सांगतो, जर तू मुसलमानाबद्दल असे वक्तव्य जर केलेत तर आम्ही या ठिकाणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने जर तू मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलात, औरंगाबादच्या दौऱ्यावर आलात, तर तुला आम्ही हा दौरा करून देणार नाही। मराठवाडा फिरण्याचा आम्ही या ठिकाणी मुश्किल करून देऊ, या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने ठणकावून सांगतो। आणि मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मी या विभागीय आयुक्ताच्या कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे घाबरायचं काम नाहीये, कोणाच्याही दबावाखाली येण्याचं या ठिकाणी काम नाहीये। मग त्या ठिकाणी निलेश राणे असेल, मग फलाना आमका डिमका कोणी असेल, आपण महाराष्ट्रात राहतो, भारत देशात राहतो। भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही या ठिकाणी प्रदान केलेली आहे। म्हणून कोणी आयऱ्या गायऱ्या येऊन कोणी कोणाला धमकावून या ठिकाणी बिलकुल चालणार नाही। म्हणून मी सर्वच मुस्लिम बांधवांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की या भडकाऊ वक्तव्या संदर्भात आपण विभागीय आयुक्त कार्यालयावर येत्या 8 दिवसामध्ये भव्य असं या ठिकाणी मोठे जन आंदोलन या ठिकाणी घेणार आहोत। म्हणून त्या आंदोलनाच्या अनुषंगानं ज्या या महाराष्ट्रामध्ये चालू असलेले जे राजकारण आहेत, जे भडकाऊ भाषण आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि या जे निदर्शने आंदोलन या ठिकाणी आपण पुढल्या हप्त्यात घेणार आहोत। म्हणून मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी एकद्या नाव भाई असेल, फजलुद्दीन दादा असेल, किंवा खालिद भाई असेल, आपले शेबीर भाई असेल, सलाम भाई असेल, यांनीच या ठिकाणी मुस्लिम बांधवांचं काही नेतृत्व करावं असं या ठिकाणी कुठे गृहीत ठरलेलं आहे का? म्हणून मी सर्वात मुस्लिम बांधवांना या ठिकाणी विनंती करतो, तुम्ही बी आमच्या खांद्याला कांदा लावून या ठिकाणी मैदानात उतरा आणि जो कोणी असे वक्तव्य करेल त्याला या ठिकाणी जाब विचारल्याशिवाय आपण या ठिकाणी थांबणार नाही। या ठिकाणी मी एवढंच या ठिकाणी या तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून या सर्वच महाराष्ट्रातील जनतेला व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध, जय भीम। आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर ज्या नितेश राणेंनी मुस्लिम समाजाच्या विरोधात जे वक्तव्य केले याच्या निषेधार्थ आज आम्ही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने विभागीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलेलं। या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये मुद्दामून जातीवाद माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नितेश राणेच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा
कारण इलेक्शन जेव्हा जेव्हा येतं, आम्ही बघतोय महाराष्ट्राचा देशाचा इतिहास, जेव्हा जेव्हा इलेक्शन येतं, जसं पावसाळ्यामध्ये बेंडकं उड्या मारतात तसेच हे बेंडकं उड्या मारतात. या बेंडकाचा बंदोबस्त सरकारने तात्काळ करावा. जर सरकारकडून यांचा बंदोबस्त होत नसेल, जर आमच्या हातात जर आम्ही जर त्यांचा बंदोबस्त करायचं ठरवलं तर ते सरकारलाही महागात पडेल. म्हणून सरकारने तात्काळ अशा बेंडकावरती कारवाई करून त्यांना अटक करावी व त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करावं. एवढंच आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला, प्रशासनाला सांगितलेलं आहे. तुम्ही जर यांच्यावर तात्काळ कारवाई नाही केली तर येणाऱ्या 6-7 दिवसामध्ये आम्ही भव्य निदर्शने, आंदोलनं करू व याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्राला, सरकारला भोगावा लागेल. धन्यवाद. अनामी मोरे, युवा जिल्हा अध्यक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी के तरफ से हम आज यहाँ राज्य में जो है तो निवेदन देने को आए हैं. राणे नीतीश राणे, इन्होंने जो भाषण दिया है कि मस्जिदों में घुस के, तो मेरा बोलना ये है कि प्रशासन क्या सो रही क्या, उसके ऊपर कार्रवाई करो, सख्त से सख्त उसको सजा दो और उसको बुलंदित करो. और दूसरी बात ये है, 42 भर का आदमी है वो, 42 था, और इतनी बड़ी बड़ी बातें कर रहा. और जब हम मुसलमान अपने वाली पे आ जाएंगे और जब आंदोलन करेंगे संविधान के तौर पे, जब हम मैदान में निकलेंगे, रोड पे निकलेंगे, तो फिर भारी पड़ेगा इसको. इसने समझ जाना चाहिए. और जो बाबा रामगिरी बाबा, इन्होंने जो मंत्री का सपूत लेके जो भाषण दिए है, तो वो भी गलत है. उसी का सहारा लेके नीतीश राणे ने इतनी बड़ी बात कर रहा है. नीतीश की औकात क्या है, 42 भर का है, हाथ रखे तो दब जाएंगे नीचे. हाँ, और इतनी बड़ी बड़ी बातें कर रहा है.